महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बोरावाडी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात संपन्न। संस्कृती आणि परंपरेचे अनोखे दर्शन। दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो। हा संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार जगभरातील आदिवासी समाजाचे हक्क, त्यांची संस्कृती आणि त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पाळला जातो। संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर 1994 मध्ये ठराव करून 9 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन म्हणून जाहीर केला। 1982 मध्ये जिनेव्हा येथे युनायटेड नेशन्सच्या मानवी हक्क आयोगाच्या स्वदेशी लोकसंख्या विषयक कार्यगटाची पहिली बैठक याच दिवशी झाली होती। आदिवासी लोकांच्या जमिनी, भाषा आणि मानवी हक्काचे संरक्षण करणे, आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला, भाषा आणि जीवनशैलीचा सन्मान करणे, जल, जंगल आणि जमिनी वाचवण्यासाठी आदिवासींनी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा दिवस पाळला जातो। आदिवासी समाज अज्ञानी, निरक्षर असेलही मात्र याच आदिवासींच्या संस्कृतीतील निसर्गाचा आणि मातीचा सुगंध आहे। निसर्गाशी आदिवासी समाजाची नाळ जुळली आहे, त्यामुळे आदिवासी संस्कृतीवर निसर्गाचा मोठा प्रभाव दिसून येत आहे। अशी संस्कृती आणि परंपरा जपली आहे नागोठणे नजीक असलेल्या बोरावाडी आदिवासी वाडी येथील तरुणांनी आपल्या संस्कृतीचे अनोखे दर्शन घडवले आहे। बोरावाडी येथील समाज मंदिरात सकाळी 10 वाजता शहीद आदिवासी नेते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संपूर्ण बोरावाडी लालडोंगर परिसरात आपली पारंपरिक वेशभूषा परिधान करून तारपा नृत्य करत, ढोल आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर लोकनृत्य सादर करत भव्य रॅली काढण्यात आली होती। विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि अनेक कला सादर करण्यात आल्या। उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मंजुळा म्हात्रे, सहतृप्ती भोईर, नागोठणे, पेठ। आज जागतिक आदिवासी दिन आहे। आपली संस्कृती आणि आपली परंपरा याविषयी आपण आजच्या तरुण पिढीला काय मार्गदर्शन कराल? मी आजच्या तरुण पिढीला एवढंच सांगू इच्छितो की आपला समाज आज क्रांतिकारक आहे आणि क्रांतीवीर असे बरेच होऊन गेलेत। त्या क्रांतीवीरांचं आपल्याला तरुण पिढीला विसर पडावा नाही म्हणून त्यांचा उजागर आणि आपली संस्कृती परंपरा कायम टिकून राहावी आणि सुशिक्षित वर्ग, जे तरुण वर्ग शिकलेले आहेत त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या संस्कृती कशी जगासमोर नेता येईल त्याचा प्रयत्न करावा। कारण आज आपण सुशिक्षित आहोत, तरुण पिढी कुठेतरी थोडीफार भरकट चाललेली आहे। त्याच्यामुळं तरुण मुलांना याचं ज्ञान यावं आणि त्याने आपली संस्कृती पुढं आयुष्यभर चालू ठेवावी। कारण आपण आदिवासी आहे, आपण निसर्गपूजक आहे, आपण मूर्तीपूजक नाही। त्याच्यामुळं मूर्ती पूजण्यापेक्षा आपला आदिवासी समाज आहे ना, आपल्या आदिवासींची निसर्गातली जी परंपरा आहे, मग तो कुठलाही नाच असो, गाणं असो, उत्सव असो, आमचा हा कुलदैवत आणि आम्ही आमचा ग्रामदैवत हेच आमच्या दैवत मानतो आणि डोंगरदेव हाच आमचा खरा देव, ह्योच आमचा बडा देव आणि तोच आमचा बापदेव। आणि त्या बापदेवाला आम्ही आमचा कार्यक्रम असेल, आमचं लग्न कार्य असेल, आम्ही पहिलं आमच्या कुलदेवताला नमन करतो, त्याच्यानंतर ग्रामदेवताला नमन करतो, त्याच्यानंतरच आमचा कुठलाही कार्यक्रम असेल तरी आम्ही त्याला पुढे नेतो।